तुम्हाला पण अळूच्या पानाच्या वड्या खाऊन कंटाळा आलाय का? तर अळूच्या पानाच्या वड्या खाऊन कंटाळा आला असेल तर आता अळूच्या पानाचे थालीपीठ बनवून खावा. खूप छान, पौष्टिक आणि रुचकर लागतात. नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या नीताज किचन यूट्यूब चॅनल मराठीमध्ये. आज मी बनवणार आहे अळूच्या पानापासून थालीपीठ. तर त्यासाठी मी इथे 4 अळूचे पाने घेतले आहेत. तुम्ही अळूचे पानाचे प्रमाण कमी जास्त करू शकता. हे अळूची पानं ना मी स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घेतलेत. त्याचं पाणी निथळून छान त्याला कोरडं करून घेतले, म्हणजे पुसून घेतले. आणि त्यानंतर आता याला असे एकात एक घेऊन गोल गोल करून असं बारीक कापून घ्यायचे. जेवढं बारीक होईल तेवढं बारीक कापायचं याला. हे बघू शकता, हे असं पण कापू शकताय आपण. खूप छान लागतात हे अळूचे पानाचे थालीपीठ आणि खूप पौष्टिक, रुचकर, चविष्ट लागतात. तुम्ही याला नाश्त्यासाठी किंवा जेवणासाठी पण बनवू शकता. पोटभरीचा नाश्ता आहे हा. आता परत याला असं बारीक कट करून घ्यायचे. आता हे बारीक करून झालेले आहे. आता याच्यामध्ये 1 कप गव्हाचं पीठ, 1 कप ज्वारीचं पीठ, अर्धा कप तांदळाचं पीठ आणि अर्धा कप बेसन पीठ. आता तुम्ही याच्यात ज्वारीचं पीठ नसेल तुमच्याकडे तर स्किप पण करू शकता. आणि तांदळाचं पीठ का टाकलंय तर कुरकुरीत होण्यासाठी. आता इथे ना मी अर्धा चम्मच जिरे, अर्धा चम्मच ओवा, अर्धा चम्मच गरम मसाला, अर्धा चम्मच लाल तिखट, अर्धा चम्मच हळद आणि 2 मोठे चम्मच मिरची पेस्ट टाकली. या मिरची पेस्टमध्ये लसूण आणि मिरची वाटून घेतली आहे मी. आणि इथे मी 1 लिंबू पिळून टाकत आहे. लिंबूच्या ऐवजी तुम्ही दही पण टाकू शकता, अर्धी वाटी. आता इथे चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि थोडंसं तेल टाकायचं आहे. आता याच्यातले काही पीठ तुमच्याकडे नसतील ना, ज्वारीचं, तांदळाचं वगैरे, तर तुम्ही नुसतं गव्हाचं पीठ आणि बेसनापासून पण करू शकता. किंवा तुमच्याकडे बाजरीचं पीठ असेल तर तेही वापरू शकता तुम्ही याच्यासाठी. आता छान याला मिक्स करून घ्यायचं आहे. याच्यात पहिले पाणी नाही टाकायचं. याला पहिले हाताने असं मिक्स करायचं आहे. नंतर जेवढं पाणी लागेल तेवढं पाणी टाकत आपल्याला याला मळून घ्यायचं आहे. आता तुम्ही याच्यात कांदा पण टाकू शकता, 1 किंवा 2 कापून. पण मी आता कांदा न टाकता, माझ्याकडे कांद्याची पात होती म्हणून मी थोडीशी कांद्याची पात टाकून घेतली आहे. आणि याला असं थोडं थोडं पाणी टाकून मी मिक्स करून घेत आहे. याला आपल्याला चपात्याला जसं पीठ मळतो ना तसं नाही मळायचं आहे, थोडंसं ओलसरच मळायचं आहे. आता असं थोडं थोडं पाणी टाकून मी याला मळून घेत आहे. बघू शकता. आता हे पीठ मळून झालेलं आहे. बघू शकता कसं मी असं ओलसरच ठेवलेलं आहे थोडंसं. आता इथे मी वाटीत ना थोडं पाणी घेतलं आहे, म्हणजे पाण्याचा हात घेऊन आपल्याला हे पीठ घ्यायचं आहे. हे पीठ चिपकतं ना हाताला, म्हणून थोडासा पाण्याचा हात घ्यायचा आणि पिठाचा गोळा घ्यायचा असा. तुम्ही आता हे थालीपीठ छोटे मोठे पण करू शकताय, त्यासाठी हा छोटा मोठा गोळा घेऊ शकता. आता इथे मी एक कपडा घेतला आहे. तुम्ही असा स्वच्छ कपडा घेऊन धुवून त्याला थोडं ओला करायचा आहे आणि त्याच्यावर थोडासा पाण्याचा हात टाकायचा आहे, म्हणजे हे पीठ ना कपड्याला चिपकणार नाही. आणि असं हाताने प्रेस करत थालीपीठ बनवून घ्यायचं आहे. तुम्हाला जर जाड आवडत असेल तर तुम्ही जाड पण बनवू शकता किंवा पातळ पण बनवू शकता. हे बघा, मी एवढं असं जाड किंवा एवढं पातळ मीडियम बनवलं आहे मी. आणि याला असे 5-6 मध्ये होल करून घ्यायचे. आता इथे मी गॅसवर तवा ठेवला. तवा थोडा गरम होऊ द्यायचा, त्यावर थोडंसं तेल टाकायचं आहे आणि हे कपड्यासकट थालीपीठ टाकून घ्यायचं आहे तव्यावर. आणि नंतर कपडा काढून घ्यायचा आहे. कपडा एकदम पटकन निघतो, बघू शकता. त्यासाठी आपल्याला कपडा ओला घ्यायचा आणि थोडंसं पाणी टाकून घ्यायचं त्यावर. आता ह्या होलामध्ये थोडं छिद्र केलेत ना आपण थालीपीठला, त्यामध्ये थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे. आता तेलाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता.
आणि छान खरपूस क्रिस्पी भाजून घ्यायचं आहे याला. आता एक करून घेतला, दुसरा पण मी केला आहे. बघू शकता ह्याचा पण कपडा एकदम पटकन निघतो. आता ह्या पण थालीपीठला थोडं थोडं तेल टाकून भाजून घ्यायचं आहे. आता मी थोडं जास्तच तेल टाकलं आहे, कारण मला जास्त तेलाचेच आवडतात थालीपीठ. आता तुम्हाला किती तेल पाहिजे त्यानुसार तुम्ही थोडं पण तेल टाकू शकता किंवा जास्त पण तेल टाकू शकता. बघू शकता किती छान दिसत आहे खरपूस. आता याला पण छान असं अलटीपलटी करून भाजायचं आहे. तर रेडी झालेले आहेत आपले अळूच्या पानाचे थालीपीठ. तर अळूच्या पानाच्या वड्या खाऊन किंवा अळूच्या पानाचे अनेक प्रकार बनतात, ते खाऊन तुम्हाला जर कंटाळा आला असेल तर अशा प्रकारचे अळूच्या पानाचे थालीपीठ नक्कीच तयार करून बघा. खूप छान लागतात. एकदम सोपी रेसिपी आहे, झटपट होणारी रेसिपी आहे आणि खायला पौष्टिक रुचकर आहे, हेल्दी आहे. तर नक्कीच ट्राय करा. आणि माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन. बाय. जय महाराष्ट्र.